श्री ब्रह्मदेव भगवान शंकरास म्हणाले की मी आता संक्षेपात धर्माचे सार सांगतो, ते तू श्रवण कर. ह्या धर्माचे सार अत्यंत सूक्ष्म आहे व ते भक्ती व मुक्ती प्रदान करणारे आहे. संपूर्ण पापांचा देखील ते नाश करते. शोक करणे अत्यंत वाईट आहे. त्यामुळे बल, धैर्य, धन व सुख या सर्वांना मनुष्य पारखा होतो. म्हणून शोकाचा नेहमी त्याग करावा. या जगात कर्मच माणसाला त्याच्या सुखदुःखात प्रेरित करीत असते. कर्मच मनुष्याची पत्नी असते. कर्मच बांधव व नातलग असते. दान केल्याने जगात सर्व गोष्टी आपसूक मिळतातच. दानच स्वर्ग आहे व दानच राज्य आहे. अर्थात दानामुळे राज्य व स्वर्गाची प्राप्ती होते. म्हणून मनुष्याने दान धर्म अवश्य करावा. जे लोक तप, ब्रह्मचर्य, यज्ञ, स्नान यांचा त्याग करतात व धर्माचा नाश करणाऱ्या गोष्टी करतात, ते लोक निश्चितच नरक प्राप्त करतात. व जे लोक नेहमी होम, हवन, जप, जाप, स्नान, देवांचे पूजन इत्यादी सत्कर्मात दंग राहतात, ते अवश्य स्वर्गात जातात. मनुष्यास सुख दुःख प्रदान करणारा किंवा त्यांचे हरण करणारा या जगात कोणी नाही. मनुष्य आपणच केलेल्या कर्मानुसार त्याची फळे भोगीत असतो. मग ती पूर्वजन्मीची असत अथवा या जन्मीची. त्यांचे जीवनच धर्माने युक्त असे असते. त्यांच्या दुःखाची आपोआप हनन होते. सर्व लोक सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करतात व हाच लोभ अत्यंत कठीण असतो. लोभामुळे क्रोध व द्रोह निर्माण होतो. लोभ हा एक अत्यंत महान दोष आहे, ज्यामुळे मोह, माया, क्रोध व अधिक लोभ निर्माण होतात. परंतु जो मनुष्य या सर्व दोषांपासून दूर राहतो, तो शांतीचा लाभ घेतो. तो पापापासून दूर असतो व परलोकात सद्गतीस प्राप्त करतो. देवता, मुनिगण, नाग, गंधर्व आदी सर्व या लोकी फक्त धर्मनिष्ठ पुरुषाचेच पूजन करतात. केवळ धनसंपन्न अथवा लोभी पुरुषाचे कोणी पूजन करीत नाही. आपल्या सामर्थ्याने, बुद्धीने, पुरुषार्थाच्या साहाय्याने मनुष्य अलभ्य पदार्थ प्राप्त करतो. आपल्या सामर्थ्याने, बुद्धीने, पुरुषार्थ साहाय्याने मनुष्य अलभ्य पदार्थ प्राप्त करतो. सर्व प्राणी मात्रावर दया करणे, इंद्रियावर नियंत्रण ठेवणे व दुसऱ्यास वाईट कृत्यापासून परावृत्त करणे ही सर्वात मोठी श्रेष्ठ कार्य आहेत. त्याने खरे श्रेय मिळते. मृत्यू समोर पाहून सुद्धा जो मनुष्य धर्माचे आचरण करीत नाही, त्या मनुष्याचा जन्म व्यर्थ असतो. जो मनुष्य गर्भहत्या, ब्राह्मणहत्या, गोहत्या, पितृहत्या करणारा असतो, तो संपूर्ण गुणांनी युक्त अशा भूमीचे दान दिल्याने पापातून मुक्त होतो. या जगात गायीचे दान देण्या इतके कोणतेच श्रेष्ठ दान नाही. जो मनुष्य न्यायाने गायीचे दान करतो, ती गाय दान देणाऱ्या मनुष्याच्या संपूर्ण कुळाचा उद्धार करते. अन्नदानाचे महात्म्य देखील खूप श्रेष्ठ आहे. हे वृषभदेव, अन्नामुळेच हे सर्व विश्व जगत आहे. कन्यादान, श्रुत, हत्ती, घोडा आणि मणिरत्न व भूमीचे दान ही सर्व दाने देखील श्रेष्ठ आहेत. अन्नदानामुळे प्राण्यांचे रक्षण होते, शक्ती वाढते, तेज वाढते. म्हणून अन्नदान महत्त्वाचे मानले गेले आहे. विहीर, तलाव यांची निर्मिती करणे व बागेची रचना सुद्धा अवश्य करावयास पाहिजे. यामुळे देखील मनुष्य आपल्या 21 कुळांचा उद्धार करून शेवटी विष्णू लोकात जातो. साधू संत पुरुषांचे दर्शन परम पुण्यमय व तीर्थक्षेत्रांपेक्षा देखील अधिक असते. तीर्थाचे सेवन तर वेळ आल्यावरच फल देते, परंतु साधू पुरुषांचे दर्शन तात्काळ फळ देते. सत्य, तप, संतोष, क्षमा, आर्जव, ज्ञान, दया व दान हे सर्व सनातन धर्म म्हटले गेले आहेत.